पुण्यातील गरम गरम वडापाव हे फक्त खवय्यांचं नाही तर रसिक मंडळींचंही भेटायचं ठरलेलं ठिकाण आहे. ही गोष्ट आहे नारायण पेठेतल्या 130 वर्ष जुन्या निघोजकर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या वडापाव व्यवसायाची. एका ट्रॅव्हल कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या मीना निघोजकर यांची लॉकडाऊन दरम्यान नोकरी गेली. याकडे संकट म्हणून न बघता संधी म्हणून त्यांनी बघितलं आणि एका नवीन क्षेत्रात प्रवेश केला. लॉकडाऊन नंतर आपल्या 135 वर्ष जुन्या वाड्यात त्यांनी वडापाव विकण्याचा व्यवसाय सुरू केला. नमस्कार, माझं नाव सोनाली बोंदारडे. वडापाव सुरू करून 5 वर्ष झाले. लॉकडाऊनमध्ये वडापाव सुरू केलेला आहे आणि पुणेकरांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आहे. पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या वडापाव सेंटरमध्ये वडापावसोबत बटाटा भजी आणि पाव पॅटीसही मिळतं. संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत तिथे वडापाव विकतात. दिवसाला सुमारे 1000 वडापाव विकले जातात. निघोजकर मंगल कार्यालय हे फार पूर्वीपासूनच नाटक मंडळींचं हक्काचं व्यासपीठ आहे. आता ह्या वास्तूला कलाकार मंडळींसह खवय्येही आवर्जून भेट देतात. जागेचा योग्य प्रकारे केलेला वापर व आजूबाजूला असणाऱ्या खाद्य संस्कृतीप्रमाणे पदार्थांची केलेली निवड यामुळेच हा व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.